दूध अन्नपदार्थामध्ये भेसळ आढळल्यास 1800222365 या हेल्पलाईनवर संपर्क करावा। आरोग्याच्या दृष्टिकोनातून दूध हे शरीरासाठी खूप उपयुक्त असून मोठ्या प्रमाणावर दुधाचा वापर लहान बालकांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत पिण्यासाठी केला जातो। मात्र राज्यात काही ठिकाणी दुधात भेसळीचे प्रकार होत असल्याचे निदर्शनास येत आहेत। त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाने आज एकाच दिवशी दूध भेसळ तपासणी मोहीम राबवण्यात येऊन 1062 दुधांचे सर्वेक्षण नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेतले। या तपासणी नमुन्यात दोषी आढळल्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली। अन्न व औषध प्रशासन विभाग अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 नियम व नियमन 2011 ची अंमलबजावणी करून राज्यातील नागरिकांना सकस व निर्भळ अन्नपदार्थ उपलब्ध करून त्याचे जीवनमान उंचावण्याबाबत विविध उपाययोजना करत असल्याचं मंत्री श्री झिरवाळ यांनी सांगितलं। या सर्वेक्षण नमुने विश्लेषकांती दुधाच्या नमुन्यामध्ये भेसळ आढळल्यास तात्काळ या आस्थापनेमधून कायदेशीर नमुने घेऊन संबंधित उत्पादक व पुरवठादार यांचेवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। अन्न व औषध प्रशासन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितलं की दुधातील भेसळ ही गंभीर समस्या आहे। नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी दूध भेसळ हा विषय गांभीर्याने घेतला आहे। भेसळ करणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत। नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक।